पुष्पा 2 हा पिक्चर मी बघितला। मनोरंजन म्हणून मी गेलो होतो, पण या पुष्पा 2 मध्ये डायरेक्टरने खूप असं छान असं वर्णन केलेलं आहे। माणुसकी काय आहे, त्याच्यानंतर स्त्री धर्म, स्त्रियांची सुरक्षा कशा पद्धतीने केली जाते, त्यानंतर आपले जे माणसं आहेत ते आपल्या माणसांना जे सहकार्य करणारे लोक आहेत, मित्र कसा असावा, आपल्या उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची काळजी कशी घ्यावी, या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे। पिक्चरमध्ये अतिशय सुंदर असं भारताचं वर्णन केलेलं आहे। भारताचं त्यामध्ये वेगवेगळ्या परंपरा इथं दाखवलेल्या आहेत, मंदिरं दाखवलेली आहेत। मंदिरामध्ये विविध अशा पद्धतीचं छान असं देखावा इथं दिलेला आहे। रामेश्वरचं जे स्थान आहे ते देखील शूटिंग चांगली झालेली आहे। आणि शेवटची जे अर्धा तास जे ऍक्शन फिल्म होती, त्या ऍक्शन फिल्म मध्ये ज्या पद्धतीने दुर्गादेवी ज्या पद्धतीने आपल्या अंगात शिरल्यानंतर कशा पद्धतीने क्रोधित होते। बघा, हा पिक्चर नसून हा पिक्चर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धसाठी खूप महत्वाचा आहे। स्त्रियांवर होणारे अत्याचार जर कुठं झाले तर कशा पद्धतीने त्या माणसामध्ये किंवा समाजामध्ये आक्रोश निर्माण होतो, हे या पिक्चर मधून दिसून आलं। खूप सुंदर असा पिक्चर होता। परंपरा इथं राबवलेली आहे, मित्रता इथं राबवलेली आहे आणि ज्या पद्धतीने पती पत्नी कशा पद्धतीचे संबंध असले पाहिजे, पती पत्नीमध्ये कशा पद्धतीचा जिव्हाळा असला पाहिजे, हे या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे। मित्र कसा असला पाहिजे, पारिवारिक आईचं धोरण कसं असलं पाहिजे, त्यानंतर नातेसंबंध कशा पद्धतीने जपले पाहिजे, हे या पिक्चर मध्ये दिलेलं आहे। पुष्पा ज्या पद्धतीने नात्यासाठी कशा पद्धतीने या पिक्चर मध्ये लढतो, नातेसंबंध कशा पद्धतीने जपण्यासाठी त्याच्याकडे खूप अशी संपत्ती असते, परंतु नातं हे मिळाल्यानंतर त्याचा आनंद हा गगनात मावत नाहीये। हा पिक्चर नसून एक आपल्या पिढीला एक अशी चांगली शिकवण आहे, जे करून नातेसंबंध आहे, मित्रता आहे, त्यामध्ये काम करणारे जे आपल्या सोबत जे लोक असतात त्या सोबत कशा पद्धतीने त्यांनी आपले नातेसंबंध जुळलेले आहेत, भारताची परंपरा आहे, अत्याचाराविरुद्ध कशा पद्धतीने लढा दिला जातो हे देखील या उदाहरणामध्ये दिलेलं आहे, या पिक्चर मध्ये दिलेलं आहे। पिक्चर हा बघितल्यानंतर हा अतिशय सुंदर आणि तुम्हाला एक सेकंद देखील तुम्हाला आळस येणार नाही असा हा पिक्चर आहे। नक्की तुम्ही पुष्पा 2 बघायला जा आणि अतिशय मिळालेला आनंद हा खरंच तुमचे जे पैसे आहेत ते नक्की वसूल होतील। आणि डायरेक्टरला देखील धन्यवाद आणि या पिक्चर मधील सर्व कलाकारांना धन्यवाद, ज्याने हा सुंदर असा पिक्चर काढलेला आहे। आणि मनोरंजन म्हणून हा बघू नका, एक अस्तित्व आहे, या अस्तित्वाचं कशा पद्धतीने या पिक्चराचं प्रेझेंटेशन दिलं आहे, त्यामुळे सर्व टीमचे आभार। आणि खरंच हा पिक्चर झुकेगा नहीं साला हे नक्की आपण बोलू शकतो।